चला आज आपण बनवणार आहोत स्नॅक्सची रेसिपी. अगदी सोपी पद्धत आहे, इन्स्टंट आहे, याच्यामध्ये काही जास्त आपल्याला साहित्य पण लागत नाही, पटकन होणारी रेसिपी आहे. चला साहित्य आणि कृती बघू. त्याच्यासाठी आपण बटाटा उकडून घ्यायचा आहे आणि त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि चिली फ्लेक्स घालायचे. त्यानंतर त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालायची, कॉर्नफ्लॉवर घालायचा आणि कोथिंबीर घालायची. आणि आता हे सगळं चांगलं आपण पीठ मळतो ना तशा प्रकारे आपण हे मळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही, कारण बटाट्याला ओलसरपणा असतोच. त्याच ह्याच्यात ते कॉर्नफ्लोअर आपण मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे चांगलं मळून घ्यायचं, एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावायचं आणि तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता. मी तर आता ह्याला गोल असं चपटं शेप देते. तुम्हाला हवा तसं उभा, सिलेंडरच्या आकाराचा, अंड्याच्या आकाराचा, असा जसा हवा तुम्हाला आवडेल, तुमच्या मुलांना आवडेल तशा प्रकारे तुम्ही ह्याला शेप देऊ शकता. झटपट होणारी रेसिपी आहे. आता बघा, हे आपले आता सगळे गोळे बनवून तयार झाले. त्यानंतर तेल तापवायचं आहे आणि तेल तापल्यावर हे आपल्याला तेलामध्ये सोडायचे. तेलात सोडले की लगेच ह्याला हलवायचं नाही, कारण की कुठलाही पदार्थ असू द्या तळण्याचा, त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडल्यावर लगेच तो हलवायचा नाही, कारण ते फुटू शकतात. थोड्या वेळ 1 सेकंड असं ठेवायचं आणि नंतर मग हे पलटायचे आणि त्यानंतर खालीवर करून हे चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. झटपट होणारी अगदी सोपी पद्धत आहे, सोपी रेसिपी आहे. सकाळी तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता, संध्याकाळच्या स्नॅक्सला पण देऊ शकतात. झटपट होणारी आहे. हे बघा, आता आपलं हे तळून झाले तयार. करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे आणि छान आहे. कशी वाटली ती नक्की सांगा.